मुंब्र्यातली नगरसेविका शहर शेखला तिच्या वादग्रस्त विधानानंतर पोलिसांनी नोटीस दिली. आता ती म्हणते आम्ही हिरवी झाडं लावणार. बेटा शहर शेख, तू हिरवी फक्त झाडच लाव, कारण हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपल्या पूर्वजांना कधीतरी विचार, जगातला सगळ्यात मोठा बादशाह लाखोची फौज घेऊन हा महाराष्ट्र हिरवा करण्याच्या उद्देशानं आला होता. त्याला या मातीत आम्ही गाडलं होतं. ज्या एमआयएम पक्षाकडनं तू लढली आहेस, तो एमआयएम पक्ष आणि त्याला मानणारे सगळे रजाकार यांच्या विचाराच्या लोकांनी यापूर्वी अखंड भारताचा तुकडा तोडून पाकिस्तान बनवला. त्या पाकिस्तानातले लोक आता गव्हाच्या पिठाची भीक मागतायत. जर इतकंच हिरव्याचं स्वप्न असेल तर तुम्ही पाकिस्तानामध्ये जा, पण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं विचार करणाऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत वाईटात वाईट होईल. हा इशारा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. या देशामध्ये फडकला आणि झाला तर तिरंग्याचाच सन्मान होईल. इथे हिरवं बिरवं काही चालणार नाही. भगव्याला मानणारे लोक तिरंगा आपलं बलिदान देऊन श्वासानं फडकावतात. त्यामुळं मुंब्रा, ठाणे, महाराष्ट्र हिरवं करायचं स्वप्न पाहणाऱ्या रजाकारी विचाराच्या लोकांनी एक नोटीस आल्यानंतर तुम्ही जो पळपुटेपणा केलाय तो बरोबर तुमच्या पूर्वजांच्या एकूण वळणावरती तो सगळा गेलेला आहे. या मातीमध्ये या हिरव्याच्या पराजयाचा इतिहास आहे. इतिहासाच्या पानामध्ये चाळून बघ, आपल्या पूर्वजांना विचार आणि ही हिरवाईची स्वप्न फक्त झाडं लावण्यापुरतीच मर्यादित ठेव.